महापौर मॅडम, उपमहापौर साहेब, आयुक्त साहेब, सभागृह नेते व विरोधी पक्ष नेते साहेब गेले. सन्माननीय सभागृह, सीबीडी बेलापूर येथील भूखंड क्रमांक 4 सेक्टर 15 येथे प्रस्तावित शासकीय सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलच्या जागेत फेरबदल करण्याबाबत किंवा प्रस्ताव रद्द करण्याबाबत. महापौर मॅडम, तसं बघायला गेलं तर हॉस्पिटलची गरज आमच्या 14 गावातील आहे. आमच्या 14 गावात कुठलं हॉस्पिटल नाही, शासकीय हॉस्पिटल आणि प्रायव्हेट सुद्धा सदस्यांच्या ठरावामध्ये अनुभव दाखवून अनुमोदन दिल्यानंतर ठरावासाठी मांडत आहे. माननीय महोदय मॅडम, महापौर मॅडम, उपमहापौर साहेब, आयुक्त साहेब, सभागृह नेते व सर्व सन्माननीय नगरसेवक. सन्माननीय नगरसेवक भरतकृष्णा भोई यांच्या मांडलेल्या ठरावाला मी अनुमोदन देत आहे. मॅडम, हॉस्पिटलची गरज आमच्या 14 गावाला आहे. खरी म्हणजे इथं बेलापूरमध्ये दुनियाभरचे हॉस्पिटल आहेत. आमच्या तिथे सध्या साधारण महिलेची डिलिव्हरी असली तुला रात्री बेरात्री कुठे घेऊन जायचा मोठा प्रश्न आहे. 15-20 किलोमीटर हॉस्पिटल आहे आणि साधा कोणता पोट दुखा उठला, काही छोटे मोठे काही बोलू नाही डॉक्टर नाही सरकारी. जास्तीत जास्त गरज आमच्या 14 गाव हॉस्पिटलचे आहे. तरी मॅडम आपण लक्ष घालून इकडलं हॉस्पिटल तिकडे नेला, तेवढा मोठा आम्हाला थोड्याफार प्रमाणात तरी हॉस्पिटल दिल्यावर बरे ही माझी प्रमुख मागणी आहे. आणि सर्व नगरसेवक विनंती करतो या मागणीसाठी सगळ्यांनी पाठिंबा द्या, ही आपल्या सगळ्यांना विनंती आहे. ठराव क्रमांक 22 पारित बदलण्यासाठी फेरफार करण्यासाठी संमत मागते. हात ज्याने सहमत आहेत त्या हात वर सन्माननीय सदस्यांपैकी कोणाला बोलायचं? बोला मॅडम. सन्माननीय सदस्यांपैकी कोणाला या विषयावर काही बोलायचं आहे का? बोला. सन्माननीय महापौर, सन्माननीय उपमहापौर, सन्माननीय आयुक्त साहेब, सन्माननीय प्रेक्षक वर्ग आणि सर्व पत्रकार बंधू, सभागृहातील सर्व सदस्य. खर तर भरतकृष्णा भोई यांनी आज जो या ठिकाणी सूचना ठराव जे मांडले, सीबीडी बेलापूर येथील भूखंड क्रमांक 4 सेक्टर 15 येथील प्रस्तावित शासकीय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या जागेत फेरबदल करणे व किंवा प्रस्ताव रद्द करण्याबाबत. मला सगळ्यात पहिला प्रश्न पडलेला आहे की प्रत्येक वेळेस या ग्रामस्थांनी ग्राउंड बनवायचा आणि परत नंतर तो सिडकोनी किंवा महापालिकेने आपल्या ताब्यात घ्यायचा, हे काही शोभनीय नाहीये. नवी मुंबई शहर पूर्ण जगामध्ये, देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे नियोजित शहर म्हणून. अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस आमच्या ग्रामस्थांनी जागोजागी मैदान नाहीयेत म्हणून मैदान बनवलं आणि मैदान बनवल्यानंतर परत त्या ठिकाणी कुठलं तरी दुसरं आरक्षण पडलं, हे काही योग्य नाही. मी बघतोय की मागच्या 2017 साली ज्यावेळेस नवी मुंबई महानगरपालिकेने आपला स्वतःचा प्रारूप विकास आराखडा बनवण्यासाठी तो मानस व्यक्त केला, त्या तदनंतर अनेक जाणकार नगरसेवकांनी त्या ठिकाणी जागोजागी आपापले आरक्षण त्या ठिकाणी नागरिकांच्या गरजेनुसार तिथं काय आरक्षण असावं याबाबत सूचना केल्या. त्या सभागृहामध्ये त्यांनी आपली मागणी मागितली, परंतु तदनंतर नशीब आपले सर्वांचे खराब असं बोलायला काही हरकत नाही. कारण त्यानंतर महापालिका बरखास्त झाली किंवा त्यानंतर इलेक्शन लागून सभागृहात कोणी नव्हतं. दुर्दैव असं आपले नेते आदरणीय गणेशजी नाईक साहेबांना वारंवार अनेक ठिकाणी बोलावं लागतंय की या ठिकाणी अपेक्षित असलेले भूखंड सामाजिक सुविधेसाठी किंवा हे त्या ठिकाणी आपल्याला राहिले पाहिजे, हे वारंवार सांगून सुद्धा या ठिकाणी ते ठेवले नाहीत. आणि आता अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की ज्या ठिकाणी आमच्या 40+ संघाने
ज्या ठिकाणी ग्राउंड बनवला त्या ठिकाणी मेहनत घेतली, अतिशय सोयी सुविधायुक्त असा मैदान त्या ठिकाणी बनवला आणि त्याच ठिकाणी आज तिथे दवाखाना बनवण्याचा मानस या ठिकाणी महानगरपालिकेने सुचवलेला आहे. त्या ठिकाणी प्रस्ताव त्या ठिकाणी मांडलेला आहे. माझ्या हॉस्पिटलला बिलकुल पण विरोध नाहीये. हॉस्पिटल झाला पाहिजे, आपल्या शहरातले विद्यार्थी शिकले पाहिजे, त्या ठिकाणी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल असला पाहिजे, याबाबत बिलकुल पण किंमत नाही. पण आपलं शहर कमी पडतंय कुठे? माझा प्रश्न आहे, आपलं शहर कुठे कमी पडतंय? तर आपण सिडकोमध्ये जागा आपलीच गेलेली आहे आणि त्या ठिकाणी अपेक्षित असलेले भूखंड, ज्या ठिकाणी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल असलं पाहिजे त्या ठिकाणी अपेक्षित असलेली मैदानं असतील, बागा असतील आणि त्यासोबतच मध्येच आता आपला जे साताऱ्यामध्ये तुम्ही बघत असाल त्या ठिकाणी फायर ब्रिगेडचा प्लॉट होता, त्या ठिकाणी तो सिडकोने विकला. त्यासोबतच रेल्वे कॉलनीच्या पाठीमागे जुनगर गावासाठी तिथं मैदान नाही, शिरवली गावासाठी मैदान नाही. अशा परिस्थितीमध्ये तिथल्या ग्रामस्थांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी मैदान बनवलं. मैदान बनवल्यानंतर त्या ठिकाणी परत कोणतरी एक माणूस जागा होतो आणि त्याला अतिक्रमण दिसतं आणि म्हणून तो कोर्टात जातो आणि कोर्टाने ज्या वेळेस त्या गोष्टी बघितल्यानंतर त्यांना असं वाटलं की त्या ठिकाणी होल्डिंग पॉईंट होता आणि होल्डिंग पॉईंट होता म्हणून तिथलेही ग्राउंड तिथं नष्ट करण्यासाठी महानगरपालिका पुढाकार घेते. म्हणजे प्रत्येक नगरसेवक ज्या ठिकाणी निवडून येतो त्याला नागरिकांच्या सूचना असतात मॅडम. नागरिक सांगत असतात की आम्हाला खेळासाठी मैदान पाहिजे, आम्हाला आमच्या लहान पोरांना बागडण्यासाठी तिथं बाग पाहिजे. अशा परिस्थितीमध्ये जर नागरिक सतर्क आहे तर आपली महानगरपालिका करते काय? सिडकोकडून ज्या वेळेस प्रायव्हेट बिल्डरला अनेक ठिकाणी नांदेडमध्ये भराव घालून त्या ठिकाणी प्लॉट विकली जातात, त्याच वेळेस सिडकोने केलेलं कामं चालतं, त्यांनी प्लॉट विकलेले चालतात. पण महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये जर समजा ते सिडकोकडे पण जर समजा ती जागा असली तर त्या ठिकाणी जर भराव करून जर समजा त्या ठिकाणी भूखंडावर तिथे मैदान बनवत असतील तर त्या ठिकाणी परत सिडको वेगळं काहीतरी भूखंड विकण्याचा प्रयत्न करते. किंवा आज जसं बेलापूर गावामध्ये ज्या ठिकाणी मैदान होतं त्या ठिकाणी हॉस्पिटल बनवत आहेत, चांगली गोष्ट आहे, चांगले विद्यार्थी घडतील, चांगला तिथं उपचार भेटेल. पण माझा प्रश्न आहे, खेळलो तर आजारी पडणार की हॉस्पिटल बनवल्यानंतर आजारी पडण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जायचं? काय केलं पाहिजे? अशा परिस्थितीमध्ये मला असं वाटतंय की ज्या ठिकाणी आपण हॉस्पिटल बनवायला घेतलेलं आहे त्या ठिकाणी हॉस्पिटल बनवावं की न बनवावं, ज्या ठिकाणी ग्राउंड आहे त्या ठिकाणी ग्राउंडच ठेवावं की काय करावं, हा आपल्या सर्वांसमोर प्रश्न पडलेला आहे. पण या ठिकाणी मी परत एकदा सांगतो की साहेब, प्रारूप विकास आराखडा याकडे आपण दुर्लक्ष केलं आणि म्हणून ही परिस्थिती उद्भवलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये ग्राउंड वाचवणं, हॉस्पिटल वाचवणं, फायर ब्रिगेडचं प्लॉट वाचवणं ही परिस्थिती जर नगरसेवकांवर येत असेल तर मग सभागृहामध्ये प्रत्येक वेळेस अशा गोष्टींसाठीच आपण काम करावं का आणि त्याच गोष्टीसाठी बोलण्यासाठी उभं राहावं का? जर समजा या ठिकाणी प्रारूप विकास आराखड्याच्या बाबतीत सभागृहात कोणीच नव्हता तर माझं असं म्हणणं आहे की जर समजा प्रारूप विकास आराखडा जर मंजूर झाला असेल त्यामध्ये जर मला काही सुचवायचं असेल तर तुम्हाला संधी आज नाही इथे, अशा परिस्थितीत काय करावं? आणि म्हणून प्रारूप विकास आराखडा 2017 साली अनेक नगरसेवकांनी सुचवलेलं होतं. त्यानंतर महापालिका इथं सभागृह चालू नव्हतं, सभागृह अस्तित्वात नव्हता, सभागृह आता अस्तित्वात आलं. प्रत्येकाला या ठिकाणी काय ना काहीतरी सुचवायचं आहे, प्रत्येकाला आपल्या आपल्या वॉर्डामध्ये काहीतरी मागणी मागायची आहे. ज्या ठिकाणी सिडकोकडून प्लॉट आज महानगरपालिकेकडे हस्तांतर होणं बाकी आहे, अशा परिस्थितीमध्ये ही जी परिस्थिती उद्भवलेली आहे, ज्या ठिकाणी जसं आता आमचे सदस्य ते सांगतात की आमच्या 14 गावामध्ये हॉस्पिटल पाहिजे, अशा अनेक लोकांच्या नागरी सुविधांच्या बाबतीत म्हणणं तिथे मागणी आहे आणि म्हणून या हॉस्पिटलला आमचा कुठल्याही पद्धतीने विरोध नाही. पण त्या ठिकाणी मैदान वाचलं पाहिजे ही भूमिका माझी स्पष्ट आहे, ते माझं व्यक्तिगत मत आहे. मी सभागृहाचं म्हणणं सांगत नाही किंवा माझ्या दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीचं म्हणणं नाही, पण माझं व्यक्तिगत म्हणणं आहे की त्या ठिकाणी ग्राउंड बनवण्यासाठी काय करावं लागतं हे ज्यांनी ग्राउंड बनवले आपल्या शहरातला नागरिक रस्त्यावर उभे राहून त्या ठिकाणी आपल्याकडे पत्रव्यवहार करायला येतो, ही शोभनीय गोष्ट आहे का? जर त्यांनी त्या सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी मैदान बनवलेलं आहे आणि त्या ठिकाणी आपण जर हॉस्पिटल बनवणार असू, ही अतिशय खेदाची बाब आहे की आपण एकाच ठिकाणी 2 लोकांची भांडणं लावून देतो, हे बरोबर नाही मॅडम. आणि म्हणून माझं या ठिकाणी भरत भोईर यांनी मांडलेला विषय
सीबीडी बेलापूर येथील भूखंड क्रमांक 4 सेक्टर 15 येथे प्रस्तावित शासकीय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागेत फेरबदल करण्याबाबत जो आणि प्रस्ताव रद्द करण्याबाबत जो मांडलेला ठराव आहे त्याबद्दल माझा अनुमोदन तर आहे, पण या बाबतीत फेरविचार व्हावा आणि या संदर्भात सर्वांच्या सहमतीनं प्रारूप विकास आराखडा बाबतीत पण फेरविचार व्हावा आणि या प्रस्तावा बाबतीत फेरविचार व्हावा असं माझं मत आहे. माननीय महापौर मॅडम, उपमहापौर साहेब, आयुक्त साहेब, सभागृह नेते, सर्व सन्माननीय नगरसेवक, पूर्वी नवी मुंबई पालिकेचे नेवाली येथील बालमाता आरोग्य केंद्र होते. त्या जागेत आपण दवाखाना बांधण्याचा विचार करावा व आमच्या 14 गावातील मुबलक पाणी पुरवठा, स्वच्छता, प्राथमिक आरोग्य केंद्र, दिवाबत्ती इत्यादी सुविधा तात्काळ सुरू कराव्यात. धन्यवाद. बोला. माननीय अध्यक्ष महापौर, माननीय उपमहापौर आणि माननीय आयुक्त, सचिव आणि माझे सर्व सहकारी, पत्रकार बंधू आणि प्रेक्षक येथे प्रेक्षक. महापौर मॅडम, हा विषय घेतलेला आहे भरत कृष्ण भोईर यांनी. तो अत्यंत बरोबर आहे की जर गाव आपल्याकडे 14 गावं जर आपल्याकडे आलेली आहेत तर बरोबर आहे 14 गावांमध्ये हॉस्पिटल असणं गरजेचं आहे. 100% ती बरोबर आहे. दुसरी महत्वाची गोष्ट की नवी मुंबई असं शहर आहे ज्याच्यामध्ये आपण चांगली हॉस्पिटल उभी केलेली आहेत. त्याचा फायदा म्हणजे कर हा नवी मुंबईकरांनी भरायचा आणि त्याचा जो फायदा आहे तो बाजूच्या महापालिकेने घ्यायचा. तेव्हा प्रत्येकाला आरोग्य सुविधा मिळायला पाहिजेत, मान्य आहे, माणुसकीच्या दृष्टिकोनात ती गोष्ट बरोबर आहे. परंतु त्याचा उपयोग हा नवी मुंबईकरांना फार कमी होतो आणि बाजूच्या ज्या काही महापालिका आहेत, म्हणजे ठाणे जरी महापालिका एवढी श्रीमंत महापालिका आपल्यापेक्षा थोडी मानली तरी तिथले सुद्धा कितीतरी लोक हे आपल्याकडे उपचारासाठी येत असतात. 100% माणुसकीच्या दृष्टीने ती गोष्ट योग्य आहे. परंतु ही गोष्ट करताना आपण सुद्धा आपले नवी मुंबईकर जे कर भरतायत त्यांच्यासाठी ती सुविधा चांगल्या दर्जाची का नाही भेटू शकत, याच्यासाठी पहिले प्रयत्न करायला पाहिजे. आहे ते हॉस्पिटल सुधारा, आहे त्या हॉस्पिटलवर खर्च करा, चांगली सोयी सुविधा द्या. तिथल्या स्थानिक लोकांना वाटलं पाहिजे की ह्या हॉस्पिटलमध्ये आपण जाऊन उपचार करू शकू. नुसता खर्च करून नवीन मुंबईच्या पैशाचा अपव्यय करणं योग्य नाही. आता एवढं मोठं हॉस्पिटल आणणार त्याला 200-300 किती करोड रुपये टाकणं मला काय आयडिया नाही. तर जे करोड रुपये टाकणार ते नवीन मुंबईकरांचे किंवा महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाच्या करात आलेले असणार आहेत. तर माझी साधी मागणी अशी आहे की हॉस्पिटलला विरोध करायची गरज नाहीये. म्हणजे उद्या असा मेसेज द्यायला नको की आम्ही हॉस्पिटलला विरोध करतो. तर हॉस्पिटलला विरोध न करता जे आमचे हॉस्पिटल आहेत, आता फोर्टिसचं हॉस्पिटल हे महापालिकेचं होतं की आपण म्हणजे उद्या बांधणार आहे परत कुठलं तरी सरकार येणार ते विकणार आणि 10% तिथे आज नवीन मुंबईकरांना कुठल्या 10% लोकांना सवलत मिळते. म्हणजे असंच आहे ना, नवीन मुंबईकर पैसे भरणार आणि आपण हॉस्पिटल दुसऱ्या बाजूच्या महापालिकेतल्या लोकांसाठी जो वापर करणार. ह्या गोष्टीवर पण माझी विनंती आहे आयुक्त साहेबांना आणि महापौर मॅडमना की याच्यावर सुद्धा विचार करण्याची गरज आहे. उद्या हॉस्पिटल न बांधता जो पैशाचा अपयोग टाळावा आणि काहीतरी अशी योजना असावी की नवी मुंबईकरांना तिथे चांगल्या दर्जाचं हॉस्पिटल आणि सुविधा मिळेल. धन्यवाद. माननीय महापौर महोदय, सन्माननीय सदस्य भरत कृष्ण भोईर साहेबांनी जो ठराव मांडलेला आहे सीबीडी बेलापूर भूखंड क्रमांक 4 सेक्टर 15 येथील प्रस्तावित शासकीय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल त्याचा प्रस्ताव रद्द करावा, जागा फेरबदल करण्यासंदर्भात योग्य असा प्रस्ताव त्यांनी या ठिकाणी सादर केलेला आहे. या प्रस्तावाच्या अनुषंगाने मी त्यांना अनुमोदन देतो व या प्रस्तावाला मला पाठिंबा देतो. खरोखरच नवी मुंबईमध्ये आपल्या 3 रुग्णालय आपल्या महानगरपालिकेचे आहेत. एक वाशी येथे, नेरूर आणि ऐरोली आणि 2 माता बाळ रुग्णालय आहेत जी या हॉस्पिटलमध्ये ऑलरेडी सुसज्ज असे इमारती उभ्या आहेत. परंतु सुविधांचा वणवा या ठिकाणी सातत्याने जाणवतो. आज या ठिकाणी हे जे काही नवीन हॉस्पिटल बनवणार आहेत ते नवीन हॉस्पिटल बनवण्यापेक्षा आपल्याकडे जे हॉस्पिटल अस्तित्वात आहेत हा जो काही 700-800 कोटीचा खर्च अनाठाई होणार आहे तो खर्च या नवीन इमारतीवर न करता आपल्या हद्दीत असणाऱ्या सर्व जे काही आपले रुग्णालय आहेत या रुग्णालयाला खर्च केला तर आपल्या नवीन सर्व नागरिकांना योग्य अशा सुविधा मिळतील.
आपल्या वेळीच्या इमारतीचा असू द्या किंवा ऐरोलीच्या इमारतीचा असू द्या, खूप सारी जागा त्या ठिकाणी पूर्णपणे शिल्लक आहे आणि खाली आहे. तिथे आपण प्रॉपरली सुविधा देऊ शकत नाहीये. म्हणजे नवीन हॉस्पिटल आणणं, त्यासाठी जो अनादायी खर्च करणं हे आपल्या महानगरपालिकेला खरंच परवडणार नाही. आणि ज्याप्रमाणे सर्व सदस्यांनी सांगितलं की खेळाडूंना खेळण्यासाठी आमच्या स्थानिक भूमिपुत्रांनी वारंवार जे काही मैदानं बनवली गेली नव्या मुंबईत, पडलेली जागा होती, डेब्रिज पडलं होतं, घाण होतं, आमच्या स्थानिकांनी त्या ठिकाणी स्वच्छता केली, त्या ठिकाणी दिवस रात्र काम करून सर्वांच्या सहकार्याने त्या ठिकाणी मैदानं उभी केली. आणि ती केल्यानंतर त्या ठिकाणी सिडकोचा डोळा पडतो आणि सिडको त्या ठिकाणी भूखंड विक्रीला काढतो किंवा असे हॉस्पिटलसाठी देतो. खेळाडूंना खेळण्यासाठी या अशा गोष्टी उपलब्ध असणं ही काळाची गरज आहे. या ठिकाणी खेळाडू खेळतील, आउटडोर गेम झाले पाहिजेत. अन्यथा आजच्या काळामध्ये प्रत्येक तुम्ही बघतात, 2-2, 3-3 दिवसाला आपण बातम्या वाचतो, मोबाईल बघून मुलांचे डोळे खराब झाले, अन्य काही गोष्टी होतात, ब्रेनवरती त्याचा परिणाम होतो. या आउटडोर गोष्टी जर तिथे झाल्या नाहीत तर येणारी पुढची पिढी जी आहे ती अशाच विविध रोगांनी ग्रस्त होईल. त्यामुळे मैदानं असणं ही खरंच काळाची गरज आहे. ज्याप्रमाणे नवी मुंबईची ओळख उद्यानाचं शहर म्हणून आहे, त्याचप्रमाणे कुठेतरी खेळाची मैदानं जोपासली गेली पाहिजेत. सिडकोच्या माध्यमातून 12% योजना देत असताना 9.5% भूखंड स्थानिक भूमिपुत्रांना दिले गेले. त्यानंतर उर्वरित भूखंड हे सोयी सुविधांसाठी राखीव आहेत. स्वतंत्र सिडकोनी या असे भूखंड आहेत जे सोयी सुविधांसाठी राखीव ठेवलेत, ते पहिले आपल्याला नवी मुंबईला दिले पाहिजेत, जेणेकरून त्या ठिकाणी नवी मुंबईकरांच्या गरजेच्या त्या ठिकाणी उद्यानं असतील, मैदानं असतील, हे निश्चितच होतील. प्रामुख्यानं हे जे काही हॉस्पिटल आहेत आपल्याकडे, 7 हॉस्पिटल माता बाल रुग्णालय पण आहेत. त्याच्यामध्ये मी गेल्या आठवड्यामध्ये एक विजिट केली, त्या दरम्यान खूप त्रुटी त्या ठिकाणी मला आढळून आल्या. त्या दिवशी रात्री एका पेशंटला इमर्जन्सी ऍडमिट करायचं होतं, तर मी सन्माननीय सुरेशदादांना फोन केला आणि रात्री 1 वाजता त्या ठिकाणी कुठली सोयी सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध नव्हती. त्या ठिकाणी ना सीएमओचा फोन लागत होता, ना आरएमओचा फोन लागत होता, ना कुठली यंत्रणा चालू होती. म्हणजे मला फक्त हेच सांगायचं की आपली जी आहे ती यंत्रणा पूर्णपणे सक्षम नाहीये. आणि असं असताना आपण अजून नवीन खेळाडू या ठिकाणी आणणार आणि त्याच्यावरती आपली सगळी यंत्रणा लावणार, हे योग्य नाही. हे थांबवलं पाहिजे आपण. आणि निश्चितच भोईर साहेबांनी जो ठराव मांडला की 14 गावांमध्ये हॉस्पिटल झालं पाहिजे, निश्चितच 14 गावाला नवी मुंबईचा भाग झालेला आहे. आपण या नवी मुंबईकर या सभागृहात सर्व सदस्य या नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात जेही क्षेत्र येतं त्या सर्व ठिकाणी योग्य काम झालं पाहिजे, याच्यासाठी अनुकूल असलं पाहिजे. त्यांनी मांडलेला ठराव निश्चितच हा उपयोगाचा आहे. त्या ठिकाणी हॉस्पिटल देत असताना इत्यादी सोयी सुविधा दिल्या पाहिजेत असं माझं वैयक्तिक मत आहे. तरी मी आपणास विनंती करतो की या हॉस्पिटलच्या माध्यमातला जो ठराव आहे त्या ठरावाची त्या हॉस्पिटलला दिली जाणारी जागा जी आहे ती आपण रद्द करावी, अन्यथा दुसऱ्या ठिकाणी बदलून द्यावी. कारण की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे खेळाडूंचा हिरमोड झाला नाही पाहिजे. आणि प्रामुख्याने त्या ठिकाणी 40+ संघ खेळतो, म्हणजे आपल्या व्यस्त जीवनातून वेळ काढून ज्यांचं वय 40 झालेलं आहे असे खेळाडू त्या ठिकाणी प्रामुख्याने खेळतात. तर अशा सर्वांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार करून या ठरावावर आपण सर्वांनी विचार करावा अशी माझी विनंती. धन्यवाद. सन्मान्य महापौर, सन्मान्य उपमहापौर, सन्मान्य आयुक्त, सन्मान्य सर्व सदस्य, सन्मान्य पत्रकार बंधू आणि प्रेक्षक वर्ग, श्री भरत कृष्णा भोईर यांनी आणलेला जो ठराव त्याला निश्चित आमचा पाठिंबा आहे. आणि नक्कीच आज या ठरावाच्या माध्यमातून बोलताना मैदानही वाचली पाहिजेत, गावोगावची मैदानं आहेत ती नक्कीच वाचली पाहिजेत. आणि मैदानाच्या जागेवर हे हॉस्पिटल होण्यास आमचा विरोध आहे. हॉस्पिटल हे झालं पाहिजे साहेब, पण मान्य महापौर महोदया तुमच्या निदर्शनास असं आणू इच्छिते की आपले जे वाशी असेल, नेरूळ असेल, बेलापूर असेल, ऐरोली असेल, इथलं हॉस्पिटल हे सुसज्ज असे हॉस्पिटल आहेत, परंतु त्यात अजून सुसज्जता आणण्याची गरज आहे.
आपले चांगले उपचार तिथून होत आहेत, परंतु अजून तिथे उपचार पद्धती अजून चांगल्या पद्धतीने होण्यासाठी गरज आहे. तिथे डॉक्टर्स वाढवणे गरजेचं आहे. कारण माझ्याच वॉर्डामधलं एक उदाहरण देते. एक स्किन स्पेशालिस्ट कडे जाऊन एक माझ्याच वॉर्डाचा मुलगा खूप टाकला, त्याच्यावर खूप अलर्जी होत होती, परंतु जेव्हा कोणीतरी सांगितलं त्याने हजारो रुपये खाजगी दवाखान्यात घालवले. पण आपल्या जेव्हा नेहरूच्या कोणीतरी सांगितलं की नेहरूच्या दवाखान्यात हॉस्पिटलला जा मीनाताईला, तिथे स्किन स्पेशालिस्ट आहेत, त्यांच्या मार्फत चांगलं निदान होईल. आणि खरोखरच त्याच्या थोड्याशा औषधांनी त्याच्या स्किनचा प्रॉब्लेम बराचसा सॉल्व्ह झाला. त्याच्यामुळे आपल्या पालिकेच्या ह्याच्यातनं माध्यमातून पण चांगले उपचार होतात, पण त्यांना अजून आपल्याला चांगले इम्प्लिमेंटेशन देण्याची गरज आहे. अजून चांगले तज्ञ डॉक्टर आणण्याची गरज आहे. तर आपण हजारो करोडो रुपये जर अजून नवीन हॉस्पिटलवर खर्च करण्यापेक्षा आपले हे जे 4-5 जे हॉस्पिटल आहेत ते जर अजून चांगल्या पद्धतीने सुपर स्पेशालिटी जर त्यांना चांगलं केलं तर आपण ते करोडो रुपये पण वाचवू शकतो आणि आपल्या नवी मुंबईच्या नागरिकांच्या साठी पण चांगली सुविधा. कारण नवी मुंबईचे सगळेच नागरिक जे आहेत, गावठाणातले असतील, झोपडपट्टी विभागात असतील किंवा मध्यमवर्गीय असतील, त्यांना सगळ्यांनाच हे खाजगी उपचार हे परवडत नाही आहेत. अपोलो असेल किंवा फोर्टिस असेल किंवा जे रिलायन्स किंवा अजून कितीतरी मोठे मोठे हॉस्पिटल्स आहेत, तिथे हे उपचार त्याला परवडण्यासारखे नाही आहेत. आज तिकडे जायचं म्हणजे काही कोणाला हार्टचा प्रॉब्लेम झाला किंवा इतर कोणता प्रॉब्लेम झाला तर जायला घाबरतात, कारण तिथे पहिलेच ऍडव्हान्स मध्ये इतके रुपये भरा तरच तुमचा पेशंट ऍडमिट करून घेणार. त्याच्यामुळे बरेचसे लोक असे DY पाटील असेल किंवा प्रेरणा असेल किंवा आपल्या पालिकेच्या रुग्णालयांमध्ये त्यांना दाखल करतात आणि काही उपचाराअभावी त्यांचा मृत्यूही होतो. तर अशा पद्धतीने जे आपले जे हॉस्पिटल्स आहेत त्यांना जर चांगले जे हयात असेल, मीनाताई असेल, ऐरोलीचं असेल किंवा वाशीचं, त्यांनाच आपल्याला जर चांगल्या पद्धतीने त्यांना सुपर स्पेशालिटी जर करून करता आलं तर ते आपण करण्याचा विचार आपण आताच दौरा पण केला. त्या दौऱ्याच्या अनुषंगाने आपण तिथले सुपर स्पेशालिटी ज्या सुविधा आहेत त्या वाढवाव्यात, तिथल्या डायग्नोस जे इन्स्ट्रुमेंट असेल ते वाढवावेत, डॉक्टर्स चांगले तज्ञ वाढवावेत आणि बरेचसे शासकीय रूलच्या ज्याप्रमाणे आपल्या जे काही आपल्याकडे बंधनं असतील, परंतु त्या डॉक्टरांना काही जर आपल्याला त्यांना सवलत देऊन जर आपल्याला त्या डॉक्टरांना आपल्याला ऑन कॉलवर जर बोलवता आलं तर असे पण डॉक्टर्स आपण तज्ञ डॉक्टर बोलवावे, जेणेकरून आपल्या नवी मुंबईचे जे नागरिक आहेत, गोरगरीब जनता आहे, त्यांना चांगल्या प्रकारच्या सुविधा ह्या आपल्या स्वतःच्या हॉस्पिटलच्या माध्यमातून निर्माण होतील, अशी मी आपणास विनंती करते. सन्माननीय महापौर मॅडम, सन्माननीय उपमहापौर साहेब, सन्माननीय आयुक्त साहेब, सर्व सन्माननीय सदस्य, प्रेक्षकगृहातील प्रेक्षक वर्गांना बंधू, सन्माननीय वैद साहेबांनी मांडलेल्या प्रस्तावाला अनुसरून बोलताना हॉस्पिटलच्या बाबतीत बोलायचं झालं तर नवी मुंबईमध्ये वाशी, नेरूळ, बेलापूर, ऐरोली या अनेक ठिकाणी हॉस्पिटल आहेत, परंतु त्या हॉस्पिटलची परिस्थिती बघता नवीन हॉस्पिटलची गरज काय? हॉस्पिटलला विरोध नाही, परंतु जे आहे त्याची आपण सुधारणा करू शकत नाही आहोत आणि आपण दुसऱ्या हॉस्पिटलसाठी पुढे सरकावत आहोत. हे कुठेतरी थोडस वेगळं वाटतंय, कारण की शिडकोने आमच्या सिव्हिल्स विभागामध्ये म्हणजे ह्याच हॉस्पिटलच्या 3 किलोमीटरच्या परिसरातच सावला ट्रस्टला एक 14,000 मीटरचा भूखंड साधारण 20 ते 22 वर्षापूर्वी दिलेला, परंतु आजही तो भूखंड तसाच पडून आहे. महापालिका प्रशासनाला आम्ही वारंवार पत्रव्यवहार केले की सदर भूखंड महापालिकेकडे हस्तांतरित करून घ्या, या ठिकाणी मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल होऊ शकतो, तयार जागा आहे. आणि असं असताना प्रशासनाने त्याची एकदाही अशी तसदी घेतली नाही की त्या संस्थेला नोटीस पाठवावी किंवा शेडकोकडे आपण पाठपुरावा करावा की सदर भूखंड आपल्याकडे कसा काय कारण हेल्थसाठी, आरोग्यासाठी तो
आरक्षित असणारा भूखंड होता आणि त्या भूखंडाला आज आम्ही सिऊडवासीय म्हणजे सिऊडची लोकसंख्या आजच्या तारखेला पाहिलं तर साधारण सव्वा लाखाच्या परिसरात सिऊड पश्चिमची लोकसंख्या आहे आणि त्या ठिकाणी एखादं मोठं हॉस्पिटल असणं आम्हाला फार गरजेचं होतं. ते प्रायव्हेट असतं तरी ते गरजेचं होतं, परंतु प्रायव्हेट सायलॅट्रिस्ट त्या ठिकाणी हॉस्पिटल बांधू शकत नाहीये. तर प्रशासनाला विनंती आहे की आपण सिडकोकडे पाठपुरावा करून सदर भूखंड जर महापालिकेकडे आपण हस्तांतरित करून घेतला आणि त्या ठिकाणी एक मोठं हॉस्पिटल बांधलं तर फार बरं होईल. मैदानाच्या बाबतीत आज सिव्हिल्स मध्ये पूर्वीच आमच्या या परिसरामध्ये मैदानाची कमतरता आहे. आमच्याच प्रभागातील या सेक्टर 50 लाही मैदान नाहीये आणि असं असताना मैदानाची फार आवश्यकता आहे. आज साधारण तरुणांना एकाच वेळी 4 क्रीज करून खेळावं लागतं, एवढी मैदानाची कमतरता आहे. तर माझी प्रशासनाला विनंती आहे, आरोग्य आणि खेळ हे दोन्ही लोकांच्या आवश्यक असणाऱ्या गोष्टी आहेत आणि त्याच्यामुळे विनंती राहील हॉस्पिटलच्या बाबतीत ओपीडी जे आहेत त्या क्लिनिंग ओपीडी जे आपण चालू केलं आहे हाच खर्च आपण त्या ठिकाणी आवश्यक म्हणजे ओपीडी जर आपल्या संध्याकाळच्या टायमाला नीट चालू राहिल्या तर फार बऱ्या होऊ शकतात. म्हणजे व्हीएचपी 23 ते 24 आपले व्हीएचपी आहेत. साधारण इव्हिनिंगला लोक सकाळी कामाला जाणारा माणूस 8 वाजता येतो, आल्यानंतर त्याला आपल्या महापालिकेची सुविधा मिळत नाही, मग तो प्रायव्हेट डॉक्टरकडे जातो. प्रायव्हेट डॉक्टरकडे गेल्यावर फक्त ते डॉक्टर तपासल्यावर विचारतो आपण किती झाले, तो फक्त 1000 आणि बाहेरच्या वेळा लिहून द्या. म्हणजे ह्या ज्या महापालिकेच्या सुखसुविधा आपल्या ज्या चांगल्या आहेत त्याच जर त्यांना आपल्याच तिकडे भेटल्या तर फार बरे होईल अशी माझी आपणास विनंती आहे. एवढंच बोलतो. सन्माननीय महापौर महोदया, सन्माननीय उपमहापौर साहेब, सन्माननीय आयुक्त साहेब, सर्व सन्माननीय सदस्य, प्रेक्षक वर्ग तसेच पत्रकार बंधू, सदर करार बोलताना मी सांगू इच्छितो की एखाद्या मैदानावर जर कुठला प्रकल्प आला तर तेथे खेळणाऱ्या खेळाडूंची जी परिस्थिती होते की त्या दिवशी शुक्रवारी मी बघितली, जवळपास नवीन भेटले सर्व स्पर्धेचे खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित होते. त्याच अनुषंगाने आज आमच्या नेरूळ ग्रामस्थांची नेरूळमधील खेळाडूंची तीच परिस्थिती आहे. ऐतिहासिकांना मी सांगू इच्छितो त्या दिवशी 100 युवक आमच्या नेरूळ गावात भेटायला आले होते. आज आमच्या नेरूळ गावातील नेरूळ परिसरातील बामणदेव स्वतंत्र मैदान आज नेरूळ परिसराला मैदानच नव्हते. मी या सभागृहात आदरणीय सभागृह नेते सागरजी नाईक साहेबांचे आभार मानेन. त्यांनी त्यांच्या महापौर कालात आज आम्हाला या ठिकाणी आमच्या हक्काचे मैदान मिळवून दिले, याबद्दल मी आमचे साहेबांचे आभार मानतो. नक्कीच त्याच मैदानावरती आज एक फॉर्म्युला 4 एक कार रेसिंग आहे जी संपूर्ण भारतात फक्त 4 ते 5 ठिकाणी होणार आहे आणि नक्कीच एक आपल्या नवी मुंबई शहरात एक मानाचा पुरा नक्कीच एक आपल्याला अभिमानाची बाब आहे. तर आपल्या शहरात ही स्पर्धा होते, पण ही स्पर्धा होत असताना या कार रेसिंगचा जो ट्रॅक आहे तो आमच्या बामणदेव जोतिंदेव मैदानातून जात आहे. नक्कीच एक तेथील खेळाडूंचे संभ्रमाचे वातावरण निर्माण झालेलं आहे आणि नक्कीच सर्व खेळाडूंच्या ठिकाणी विरोध आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की सर्वांचं असं म्हणणं आहे की त्या ठिकाणी मैदानात तो ट्रॅक नको, कारण की हा ट्रॅक आम्ही माहिती घेतली तर हा ट्रॅक जवळपास 3 ते 5 वर्षामध्ये असणार आहे आणि त्यानंतरची परिस्थिती आम्हाला माहिती नाही. तर जवळपास हा ट्रॅक त्या ठिकाणी नसावा, याला काहीतरी पर्याय व्यवस्था करावी. बाजूला जेवढं नवीन त्या ठिकाणी तो ट्रॅक जर करता आला तर आनंदाची गोष्ट आहे. तर तसेच सेक्टर 28 एक मोठा रस्ता आहे त्या ठिकाणी तो ट्रॅक होऊ शकतो. तर महापौर मोदी आपणास विनंती करते त्या गोष्टीचा नक्कीच विचार व्हावा आणि आमच्या बामणदेव जोतिंदेव मैदान ते खेळाडूंसाठीच त्याचा वापर व्हावा मी आपणास विनंती करतो. आपण बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपल्याला सन्मान्य महापौर महोदय, सन्मान्य उपमहापौर साहेब, सन्मान्य आयुक्त साहेब, सन्मान्य सभागृह नेते, सर्व सभागृहातील माझे सहकारी सदस्य, पत्रकार बंधू आणि प्रेक्षक वर्ग, सन्मान्य महापौर महोदया, श्री भरत कृष्णा भोईर यांच्याकडून जी हॉस्पिटलच्या संदर्भात शिबिरी बेलापूर येथील भूगोल क्रमांक 4 सेक्टर 15 येथे प्रस्तावित शासकीय सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटलच्या जागेच्या बदल आणि रद्द करण्याची बाब या ठिकाणी प्रस्ताव आलेला आहे. ही बाब फक्त या प्रस्तावाबाबत मी सहमत आहे, कारण आपण जर या मैदानामध्ये
मैदानामध्येच का आपण म्हणजे जागा आपण फेरबदल करून त्या ठिकाणी एवढं मोठं हॉस्पिटल बांधण्याचा काट का घातलाय याचा हा एक विषय आहे. जर आपण हॉस्पिटल सीबीडीला एक मोठं हॉस्पिटल आहे, नेरूळ आहे, आयर्लीला आहे, वाशीला आहे, या ठिकाणी आता आमच्या आयर्लीचं उदाहरण देता येईल. आयर्लीमध्ये एवढा आपण हॉस्पिटलला खर्च केलाय, त्या ठिकाणी अजून सुख सुविधा नाही. बऱ्याच ठिकाणी खर्च करून आपण त्या ठिकाणी कर्मचारी नाही, डॉक्टर्स नाहीत, नर्स नाहीत, त्या ठिकाणी स्वच्छता नाही. आणि असं असताना आपण या ठिकाणी हा फेरबदल करून म्हणजे एवढी काय चिडकोला पडलेली की चांगल्या चांगल्या मोकळ्या भूखंडावरती आपण भूखंड इतर खाजगी बिल्डिंगला देऊन का हा ताप करत या ठिकाणी आपल्या या शहराचे या शहर ज्यांनी घडवलं आपल्या या शहराचे लोकनेते ज्या नामदार गणेशजी नाईक साहेबांनी सातत्याने मागणी आहे की लोकांसाठी जे जे भूखंड आरक्षित आहे ते भूखंड आपण महापालिकेच्या ताब्यात घेऊन आपण जर करून घ्या. तर हे न करता आपण हॉस्पिटलला एवढं मोठं आवड हे करतो कशासाठी करतोय. कारण मी अनेक दिवसापासून मी आमच्या आयर्लीमध्ये नागरिक आरोग्य केंद्र नाही म्हणून मी बऱ्याच दिवसापासून मागणी करतोय. कारण त्या ठिकाणी कुठल्याही शहरामध्ये आमच्या कॉलनीमध्ये सेक्टर 5, 6, 7, 8, 9, 10, 14, 15 या ठिकाणी कोणतं नागरिक आरोग्य केंद्र आम्हाला राबवण्याला जावं लागतंय. आणि आम्ही छोट्या आम्ही नागरिक आरोग्य केंद्राची मागणी करत असताना आम्हाला ते मिळत नाही. आणि एवढं मोठं आवड आहे आपण कशासाठी खर्च करतोय. तर माझी महापौर मध्ये आपल्याला विनंती आहे की आपण या ठिकाणी या प्रस्तावाला मी सोबत आहे. हॉस्पिटल बांधण्यावर आमचं दुमत नाही, परंतु मैदान आपण या ठिकाणी जर आपल्या या शहराची नवीन मुंबईची ओळख आपल्या या खेळाडूंच्या माध्यमातून होत असते. पोलिटिकल अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी नाव लौकिक करतात या शहराचं. आणि हे मैदान आपण या ठिकाणी रद्द करून आपण त्या ठिकाणी कशासाठी हॉस्पिटल बांधण्याची गरज आहे. काही गरज नाही. आपण इतर ठिकाणी बांधव आमची मागणी आमचं या प्रस्तावाला हरकत नाहीये. परंतु जे भोईर साहेबांची मागणी आहे त्या ठिकाणी 14 गावामध्ये आपण हॉस्पिटल त्या ठिकाणी बांधावं किंवा त्या ठिकाणी जास्त सुविधा पाण्याची व्यवस्था नसेल, जबाबदारीची सुविधा नसेल 14 गावांमध्ये त्या ठिकाणी खर्च करावा. आपण या ठिकाणी या प्रस्तावाला या भोईर साहेबांनी जो प्रस्ताव मांडला मी सहमत आहे. आणि महापौर महोदया आमच्या अग्नीमध्ये नागरिक आरोग्य केंद्रासाठी काही करता आलं तर ते आपण बघावं एवढं माझी या ठिकाणी आपल्याला येऊन दे. धन्यवाद. सन्माननीय महापौर महोदय, सन्माननीय उपमहापौर साहेब, सर्व सन्माननीय सदस्य, प्रेक्षकगृहातील प्रेक्षक बंधू, महापौर महोदय, माझा प्रस्ताव आलेला आहे त्या अनुषंगाने मी माझ्या विभागातील एक समस्या या ठिकाणी सांगू इच्छिते. ते म्हणजे कोपरखैरणे येथील सेक्टर 22-23 या ठिकाणी माता बाळ रुग्णालय हे बांधून तयार आहे. म्हणजे त्यासाठी स्वर्गीय हंडे पाटील साहेबांनी पुष्कळ आपल्या सभागृहामध्ये विषय मांडला होता आणि त्यानंतर त्या हॉस्पिटलची बांधणी झाली होती. पण गेले कित्येक वर्षांपासून ते हॉस्पिटल तयार असून सुद्धा ते सुरू झालेले नाही. तसं म्हटलं की कोपरखैरण्यामध्ये फार दाट वस्ती आहे आणि इतकं चांगलं मोठं चांगल्या इमारतीचं हॉस्पिटल तयार असून सुद्धा तिथे मला जितकी माहिती आहे की मशिनरी सुद्धा आहेत त्या ठिकाणी, परंतु ते सुरू झालेलं नाहीये. आम्ही जेव्हाही विचारणा करतो तेव्हा ते होणारे हेच गेले कित्येक वर्षांपासून सांगितलं जातं. तर आपण अशा ठिकाणी आता जो प्रस्ताव आहे खरं म्हणजे आम्ही सहमतच आहोत त्या प्रस्तावाशी. आपण ज्या वेळेला हॉस्पिटलचा विचार करत असता म्हणजे प्राधान्य हॉस्पिटललाही देणं गेलं पाहिजे, त्याबरोबर मैदानी खेळांनाही द्यायला पाहिजे आणि मैदानांनाही द्यायला पाहिजे. पण अर्थातच जे आधीच उपलब्ध बांधून तयार झालेल्या हॉस्पिटलच्या इमारती आहेत त्या सुरळीतपणे आधी सुरू तर करा, मग नंतर नवीन बांधण्याचा विचार करा. म्हणजे जिथे संपूर्ण यंत्रणा तयार आहे पण तिथे उपचारासाठी किंवा तिथे ऍक्च्युअली प्रॅक्टिकली काहीच तयारी नाहीये, तिथे कोणी पेशंट जाऊ शकत नाही आणि त्या विभागामध्ये ती गरज आहे. कारण आम्हाला या तर वाशीच्या हॉस्पिटलमध्ये जावं लागतं तिथल्या नागरिकांना किंवा मग ऐरोलीमध्ये, दोन्ही ठिकाणी लांब असतात आणि तिथे बेडची सुविधा नसते. कधीही माहिती घेतली तर बेड फुल असतात, म्हणजे त्यांना प्रवेश मिळू शकत नाही, त्यामुळे उपचार मिळू शकत नाहीत आणि मग खासगी इस्पितळांचा वगैरे वापर करावा लागतो. तर जर अशा प्रकारची इमारत ऑलरेडी तयार असेल तर तेही सुरू करण्यासाठी प्राधान्य द्यावं किंवा अशा प्रकारची इतर ठिकाणी कुठे असतील तर त्याकडे जास्त लक्ष द्यावं, न की दुसरी कुठली तरी कोणाची जागा आहे आरक्षित आहे आणि ते आरक्षण बदलून त्या ठिकाणी हे बांधावं. मला वाटतं की हा प्रस्ताव जर आपण विचाराधीन असाल आणि याच्यामध्ये काय करत असाल तर कृपया कोपरखैरणे विभागातील हॉस्पिटल सुरू करण्यासाठी सुद्धा संबंधितांना सूचना द्याव्यात. एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छिते. धन्यवाद.
आदरणीय महापौर महोदया, आदरणीय उपमहापौर, सन्माननीय आयुक्त साहेब, सन्माननीय सचिव, सन्माननीय सर्व सभागृहाचे सदस्य, प्रेक्षकगृहातील प्रेक्षक वर्ग, पत्रकार बंधू भगिनी, सन्माननीय सदस्य श्री भरत कृष्णा भोईर यांनी आजचा हा जो ठरावाची सूचना मांडलेली आहे त्या अनुषंगाने मला बोलायला संधी दिल्याबद्दल प्रथमतः तुमचे आभार. भरत भोईर साहेबांनी जो प्रस्ताव पुन्हा रिव्हर्स केला, म्हणजे जो प्रस्ताव ऑलरेडी या शहरासाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि महाविद्यालयाच्या अनुषंगाने आलेला होता आणि त्या अनुषंगाने भरत भोईर यांची भूमिका किंवा त्यांचं मनोगत त्यांनी ठरावाच्या माध्यमातून व्यक्त ठरावाच्या माध्यमातून बोलत असताना त्या भरत भोईर साहेबांचं अभिनंदन करतो. कारण सभागृहातली पहिली सभा आणि पहिल्या सभेत मोठा फिक्स भरत भोईर साहेबांचा आहे. त्या आपल्या नागरिकांसाठी प्रत्येक नगरसेवकाची अपेक्षा असते, इच्छा असते की मी सभागृहात गेलो माझ्या लोकांच्या हितासाठी. काही पण आमची सौदागावची लोक ती सुद्धा बदलली आणि खरी परिस्थिती आहे की सौदागाव प्रतिनिधित्व करताना आपण बोलतो ना की समानता आणणं गरजेचं आहे. त्यांची भूमिका कुठं मला चुकीची वाटत नाही. प्रथमतः तर भरत भोईर साहेबांची ती पहिली मागणी आहे ना, भरत भोईर साहेब, की सभागृहाच्या माध्यमातून तुमच्या वतीने सांगतो की साहेब आयुक्त साहेबांचं दप्तर पहिले जमा करून या जेणेकरून आपल्या नवीन महानगरपालिकेच्या यंत्रणा चालू होईल, कार्यान्वित होईल. शेवटी बेसिक मूलभूत सुविधा जे चालू करणं असतं त्याकरिता आपलं कार्यालय तिथं जाणं गरजेचं आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चर नंतर तयार होतील. पहिले अधिकारी वर्ग गेला पाहिजे, दप्तर जमा झालं पाहिजे आणि मूलभूत सुविधांच्या अनुषंगाने मग मोठ्या सुविधा तिकडे जातील. सभागृहांच्या भागाला त्यांची झाली, परंतु शहराच्या अनुषंगाने सभागृहातला म्हणजे तिसरे समय माझी ज्येष्ठ सगळं नाही बोलणार तुम्ही सभागृहातला सदस्य म्हणून ह्या हॉस्पिटलची पार्श्वभूमी बघायला गेलं तर सुपर स्पेशालिटी नोंदणीच्या शहरातल्या लोकांना गरजेचं आहे का, तर माझे मत आहे, खरोखर आहे. आणि मग हा प्रस्ताव किंवा हे सुपर स्पेशालिटी आणण्याकरिता आता किंवा धावपळ केली किंवा प्रयत्न केलं तर त्या मंडपाईंचं नाव सुद्धा इथं घेतलं पाहिजे. कारण आदरणीय आमदार आपल्या मंडपाई म्हात्रे भारतीय जनता पार्टीचं बेलापूर विधानसभेतून नेतृत्व करतात. तिसऱ्या त्यांच्या आमदारात निश्चित शहराच्या दृष्टिकोनातून त्यांनी त्यांची भावना किंवा त्यांची भूमिका व्यक्त केली आणि या शहराला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल दिलं गेलं पाहिजे की त्यांची भावना या सभागृहाच्या सदस्यत्वाच्या नात्याने मी उल्लेखनीय स्वागतार्ह म्हणून उल्लेख करतो. चांगली गोष्ट की शहरासाठी आरोग्य सुविधा झाली पाहिजे आणि ती अशा पद्धती झाली. कोविड काळात खरोखर परिस्थिती शहराची म्हणजे ज्या दिशेने चाललेली, खरोखर जेव्हा शहरवासियांना ह्या सुविधांची गरज होती तेव्हा सिडकोने वाऱ्यावर सोडला आपल्याला. अक्षरशः त्यावेळी सिडकोने हात वर केले, त्यांच्या आमच्या म्हणजे गावठाणातल्या जमिनी अधिग्रहण करून ते शहर वसवलेलं. शहरवासीय म्हणजे सेक्टर मधला माणूस त्याकडे प्रीमियम गोळा करून ती जमीन भरगच्छ केलेली सिडकोने, त्या सिडकोने जेव्हा खरोखर या शहरात देण्याची वेळ आली ते हात वर केले आणि कोविड सेंटर कुठे उभं केलं तर त्या मुलींना उभं केलं. म्हणजे पैसा आमचा सगळं आमच्याकडून कमवलं, सगळं आमच्या तिजोरीतून तिजोऱ्या स्वतःच्या आमच्याकडून भरल्या. जेव्हा खरोखर गरज लागली तर तेव्हा त्या मुंबईला आलेलं तर तिथे दुजाभाव झाला आणि त्यावेळी कोविड सेंटर उभं करायला जेव्हा गरज भासली, रुग्णाला गरज भासली, खूप अडचण झाली आणि त्यानंतर मग आमदारताईंचा प्रस्ताव त्यामुळे मला त्या दिशेने वाटतं की खरोखर शहराचं भवितव्य पुढे जातोय तर सुपर स्पेशालिटी किंवा महाविद्यालय त्याच्यात येणं प्रमुख असतं, गरजेचं आहे. आता राहिला विषय 40+, तर मी सांगू इच्छितो मी त्या संघटनेचा सदस्य आहे. 40+ म्हणजे माझ्या सुद्धा 40 नंतर मी त्या संघटनेत खेळतो, क्रिकेट पूर्वीपासून खेळतो, आताही खेळतो आणि त्यामुळे अधिकारात त्या भूखंडावर जेव्हा त्या बेलापूरच्या आमच्या संघटनेचे पदाधिकारी पुढाकाराने आले आणि त्यावेळेच्या तत्कालीन महापौर त्या सागरनाथ साहेबांची मदत मागितली आणि पडीक असलेल्या जागेवर सुंदर असं ते एक क्षेत्रफळ व्यापून एक सुंदर असं मैदान उभं झालं. हवा वाटेल तेव्हा सगळ्यांना सुद्धा हवा वाटायला सुंदर लहान मैदान तिथं उभं झालं. मैदान त्या ठिकाणी झाल्यानंतर थोडस
सिडको किंवा महापालिकेकडून त्रास होऊ नये म्हणून आगामी आमदार मंडळाचा सुद्धा पुन्हा उल्लेख करेल आणि आभारी मानेल किंवा त्यावेळी आभार मानले आम्ही की ताईंनी ना सिडकोलाही पत्र दिलं त्यावेळी 2022ला ताईंचं पत्र आहे की 4 जानेवारी 2022ला अभिजित बांगर तत्कालीन आयुक्त त्यांना एक पत्र दिलं की ह्या ठिकाणी खेळाचं मैदानच आरक्षित झालं पाहिजे आणि ताईंनी ते पत्र दिलं आणि आमच्या 40+ वाल्यांना एक बाजू मांडली आणि हे मैदान हवं म्हणून सांगितलं. त्यानंतर पुन्हा ताईंचा विशेष उल्लेख की संजय मुखर्जी साहेब सिडकोचे एमडी त्यांना सुद्धा ताईने ते पत्र दिलं. हे पत्राची प्रत तुम्हाला देतो मी माहिती ताई आमच्यासाठी भांडल्या ताईंनी खेळाच्या मैदानात आरक्षण ठेवावे आणि महापालिकेला हस्तांतर करावं अशा पद्धतीतलं संजय मुखर्जी साहेबांना पत्र दिलं आणि उपाध्यक्ष आणि रावत संचालक सिडको त्यांना त्वरित त्या बाबतीतल्या आयुक्तांचंच आपलं पत्र गेलं म्हणजे बांगर राहुल सांगतो ना मला तरी समज एक्सली आहे आणि समजून येणारी आहे. ताईची बाजू इतर राष्ट्र बांधणं मला जरा बरं कारण विरोधी पक्षाला आज थांबणं गरजेचं होते. शहराला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल भेटतंय पत्रकार नोंद घेतली पाहिजे की असे विरोधक कुठले की बघापासून जे भांडत होते ज्या गोष्टीसाठी सदस्य पद पाहिजे म्हणून बांधणारे लोक सुपर स्पेशालिटी असं पाहिजे त्यासाठी थांबायला पाहिजे. बघा साहेब उपमहापौर साहेब थांबणं गरजेचं होतं कारण हा महत्वाचा विषय. तो सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल होत असताना महापौर महोदया तुम्हाला विनंती असेल ताईंना या सभागृहाच्या वतीने विनंती करा. आपण व्यक्तिशः सभागृहाचं नेतृत्व करता म्हणजे महापालिका हा सभागृह म्हणजे महापालिका आदरणीय ताईंना व्यक्तिशः आपण विनंती करा की ताई आपलं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आपण करूया निश्चित करूया परंतु प्लॉट आमच्या सगळ्या खेळाडूंकडे बघू आमच्या संघटनात्मक नाही तर भविष्यातल्या सगळ्या पिढीकडे बघू त्या प्लॉटच्या ऐवजी तिथं अजून दुसरे प्लॉट आहेत. आता मी प्लॉट आहे सांगायला गेलो तर खूप प्लॉट आहेत आपल्याकडे तसं मगाशी सांगितलं गेलं तर सिडकोला हव्या असलेल्या प्लॉटला पाहिजे ते बदल करतो आम्ही रातोरात टेंडर करून घेतो रातोरात. आता इथं समोर किल्ला गाठवण्याच्या एरियात काहीतरी आमदार निवासाकरिता प्रोसिजर चालू केली. आता सगळ्या महाराष्ट्राच्या आमदारांच्या नोंदणी येऊन राहणार नोंदणीकरांना इलाज होईल ना घरात त्या प्लॉट काय हरकत आहे. आमदार साहेबांना आम्ही सगळ्यांनी विनंती करू बाबा अजून कुठला प्लॉट तुम्ही का किल्ला एरियात आहे एअरपोर्टच्या आसपास पाहिजे ना आमदार निवास तिकडे जातील. सिडकोचा भरपूर मोठा पट्टा एरिया पडलाय. आता इथं किल्ले वाटायला तेवढी मोठी जागा उपलब्ध असेल तर हॉस्पिटल इथला तिथे घेतला चालेल. ताईंच्याच कार्यक्षेत्रात येईल. बेलापूर जाऊन सांगितलं आम्ही सगळे भले त्याला मधल्या काळात आम्ही नव्हतो ताईंच्या बरोबर नव्हतो पण आता भारतीय जनता पार्टीच्या आम्ही सगळ्या सभागृहात सोडून आलो तर अधिकृतरित्या भारतीय जनता पार्टीचा सदस्य म्हणून या सभागृहाचा सदस्य म्हणून आदरणीय ताईंचा हा केलेला आता किंवा हा प्रयत्न उमेदवारांसाठी ते पुन्हा बोलतो उल्लेखनीय आहे. उल्लेखनीय खूप चांगला आहे आणि ताईंचं अभिनंदन करताना ताईंच्यासाठी विनंती वगैरे या सभागृहाच्या मध्ये सर्व सदस्यांना विनंती करेल की आदरणीय मंडळ आपले आणि आदरणीय मंडळाने हे जे काम नवीन शहरासाठी आणलंय उद्या त्या आपले सदस्य म्हणून आपल्याला तिथे उभारून जायचं सगळ्यांना परंतु ती जागा फक्त ताईने बदलावी अशी विनंती ताईंना करूया. मला विश्वास आहे ताईंकडे जायचं कडून मी पहिला येतो निशांत पण सगळे सदस्य तर तू पण बघा उपमहापौर साहेब पण बोलतात हातपर करून मला नाही वाटत कोण ताईंकडे सगळे आहे ना तुम्ही सगळे आम्ही महापौर मॅडम तुमच्या समोर शिष्टमंडळ मिळून महापालिकेचं पत्र अधिकृतरित्या कारण आता आपण महापालिका आहोत नाथ साहेबांना तर पहिलं होतं त्यांना पण पहिलं नाही अधिकृतरित्या दीपक पवार साहेब हा ते पण साहेब आम्हाला घेऊन जाते. तर हे खूप महत्वाचे म्हणजे आपल्या जबाबदारी नसले विषय परंतु खरोखर सांगतो ज्या हा बरोबर तुमच्या विषयावर आता ह्या विषयाच्या अनुषंगाने बोलताना मी भरतभाऊ साहेबांचं समाधान करणं गरजेचं आहे कारण ताई आणि तुम्हाला मगाशीच बोलला आपण जेव्हा कुठल्या प्रभागाचं नेतृत्व करत असतो त्या लोकांच्या आशा अपेक्षा असतात तुमच्याकडे हॉस्पिटल तुमच्याकडे मी बोलतो ना आता ज्यांनी तुम्हाला बोलतो सध्या कारण भागदरी असला तरी ज्यांनी तुम्हाला ह्या नोंदीत ओढून आणलं ना त्यांनी तुमची जबाबदारी जरी सोडली असेल परंतु नाईक साहेबांचा कार्यकर्ता म्हणून सांगतो तुमची जबाबदारी गणेश नाईक साहेब घेतील त्या 14 गावांमध्ये विकास करायची क्षमता अधिकाराने तुम्हाला सांगतो सभागृहात करेल. तो फंड आणण्याकरिता सुद्धा ऐकत साहेब तो फंड आणण्याकरिता सुद्धा तुम्हाला जोर लावायला लागेल आणायला लागेल कारण त्या लोकांची आपल्याकडे खूप अपेक्षा आहे
आणि बोलतात ना, महाराष्ट्रातलं भारतात नोंदणी शहर बनलं जातं, आज ते लोक आपले भाग आहे आणि त्याला सगळ्या गोष्टी हक्काच्या भेटल्या पाहिजे. आता ते 5 कंटेनर दवाखाने चालू केलेत ना, ते प्राथमिक सुविधा आहे, परंतु याच काळात तुमच्याच करत आहात तिथं हॉस्पिटलची सुद्धा पायाभरणी होईल हे तुम्हाला या सभागृहातच दाखवून मिळेल सगळ्यांची, ते तुम्हाला आश्वासन सांगतो. म्हणजे 14 गावचा अधिकार 14 गावाला भेटणार. परंतु आता आमदार ताईंच्या अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्रात हा हॉस्पिटल होतो तर आमच्यासाठी सुद्धा हक्काची बाब होणार आहे. म्हणून ताईंना विनंती करताना या महापालिकेच्या वतीने अधिकृतरित्या, आता सभागृह उपमहापौर साहेब, त्यामुळे अधिकृतरित्या ताईंकडे विनंती अर्ज व्हावा, ताईंना विनंती केली जावी. आयुक्त साहेब बाजूला बसलेत, लगेच त्या पडता भूखंड कुठला आयुक्त साहेब डिपीतला आपले केशवान साहेब ते एक्सपर्ट आहेत, लगेच त्याच्यात एका मिनिटात सांगतील किधर का भूखंड किधर प्लॉट करायचं काय सगळं काय निकाल देऊ नसेल भेटत त्याची तरी ओसी पण देऊन टाकतील, सगळं काम पटपट होऊन जाईल. त्याच्यामुळं आपण तो प्लॉट ओटीतलाच नाही बोलत तर भविष्यातल्या नोंदणीतल्या सगळ्या खेळाडूंचा मान राखत एक ताईला विनंती करावी की दुसऱ्या प्लॉटवर आपण लगेच. आणि मी स्वतः सांगतो की पुढच्या तुम्ही प्लॉट बदलून आणलात या सभागृहाचा प्रस्ताव मी स्वतः मांडेल. त्या आदरणीय ताईंचं अभिनंदन आताही करतो, तेव्हाही करेन आणि सभागृहाच्या माध्यमातून पुनश्च तुम्ही ताईंना विनंती करेन तो करेन हा प्रस्ताव जो आहे पुढील जागा बदल करण्यापर्यंत तोपर्यंत थोडाफार थांबवावा. ताईंकडून जागा बदली करून घेतल्यावर पुनश्च त्या प्रस्तावाला म्हणजे चालना करून देईल. एवढी विनंती. धन्यवाद. या बेलापूरच्या प्रस्तावाबाबत मी थोडी आपल्याला वस्तुस्थिती फक्त सांगेल की आपला जो विकास आराखडा मंजूर झालेला आहे आणि ह्या विकास आराखड्यामध्ये ह्या जागेचं जे आरक्षण आहे ते हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज म्हणून जे सिडकोने दिलं तसंच आहे. त्यामुळे भविष्य काळामध्ये जरी आपल्याला काही करायचं असेल तर त्याच्यामध्ये जोपर्यंत बदल होत नाही तोपर्यंत तो तसाच राहणार आहे. ते आपण सगळ्यांना माहिती असणं गरजेचं आहे. दुसरा जो भाग आहे की बऱ्याच चर्चा झाली की हॉस्पिटलच्या सोयीसुविधांबाबत निश्चितपणे महानगरपालिकेचं प्रथम कर्तव्य हे शिक्षण, आरोग्य आणि पुरवठा याच आहेत आणि ह्या दृष्टीने या व्यवस्था बळकट व्हायला पाहिजेत. त्याकरता ज्यावेळेस 14 गावांचा प्रश्न आला तर 14 गावं जरी आपल्याकडे आता नजीकच्या काळामध्ये आली असली अजूनही तिथे आपल्याला सर्व काम अजून सुरू व्हायचे आहेत. परंतु दरम्यानच्या काळामध्ये आपण ज्यावेळेस हेल्थ वेलनेस सेंटरचा जो त्याच्यामधून 5 दवाखाने हे ते आपण सुरू करतो आणि ते मला वाटतं की आता त्याच्या कोटा केबिनच्या बिल्डिंग आपण स्ट्रक्चर पण तयार झालेले आहे आणि कोटा केबिनचे स्ट्रक्चर म्हणजे अशी काही कंटेनर नाही आहेत, ती 2.5 स्क्वेअर फीटची जागा मोठे मोठे व्यवस्थित प्रॉपरली कन्स्ट्रक्टेड हे आहेत आणि तिथे डॉक्टरांच्या नेमणुका सुद्धा आपल्याला ज्या करायच्या होत्या आणि तोही आपण केलेल्या आहेत. त्यामुळे नजीकच्या काळामध्ये 14 गावामध्ये निश्चितपणे आरोग्य सेवा सुरू होईल. तिथल्या शाळांची सर्वांची दुरुस्ती करायची होती, त्यालाही मान्यता दिलेल्या आहेत. तिथल्या सर्व शाळा ह्या दुरुस्त होतील आणि जे काही बाकीच्या नागरिक सुविधा देण्याबाबतचं जे काही महानगरपालिका म्हणून जे काही कर्तव्य ते सुद्धा त्याच्यामध्ये आयुक्त म्हणून आपल्याला महानगरपालिकेच्या सूचनेनुसार आम्ही निश्चितपणे तिथे सोडतो. फोर्टिंगच्या बाबत उल्लेख झाला, त्याच्यामध्ये ऑलरेडी सुप्रीम कोर्टामध्ये जी केस पेंडिंग आहे की महानगरपालिकेला ते चालवलं पाहिजे, त्याच्यासाठी आपण तिथे मधल्या काळामध्ये ती केस तातडीने सुनावणीला घेऊन त्याच्यावर निर्णय द्यावा अशी आपण विनंती केलेली आहे. त्याचा पाठपुरावा सुद्धा आपण त्याच्यामध्ये करतोय. ज्या आपले 3 हॉस्पिटल आहेत, ऐरोलीला आहेत, वाशीला आहे आणि नेरूळला आहेत, ह्या सुविधा सुरू झाल्या पाहिजे. इथल्या सुविधांमध्ये दर्जेदार सुविधा आल्या पाहिजेत ही आपली भावना अत्यंत रास्त आहे. आणि नजीकच्या मागच्या काळामध्ये आपण ज्या काही गोष्टी तिथे वाढवण्यासाठी काम केलं ते आपल्याला मला वाटतं की सभागृहाला सांगणं गरजेचं आहे, कारण प्रत्येकालाच माहिती असतं असं नाही. तर तिथे आपण नेरूळच्या हॉस्पिटलमध्ये एक कॅन्सर केअर सेंटर, विशेषतः महिलांमधले जे आजार आहेत तिथे ऍक्टिव्ह स्क्रीनिंग आपण करतो आणि 3 दिवस मला वाटतं 16 आपले जे नागरी आरोग्य केंद्रामध्ये प्राथमिक तपासणी होते आणि त्याच्यानंतर आपण टाटा कॅन्सर हॉस्पिटल बरोबर टायप करून ट्रेनिंग घेतले आपल्या लोकांना
आणि जी काही प्राथमिक लक्षणं आपल्याला दिसतात ते आपण टाटा कॅन्सर हॉस्पिटलला खारघरला रेफर करतो आणि केमोथेरपीचा 10 बेडेड वॉर्ड आपल्या मुंबईमध्ये तयार केला आहे आणि तिथे तो पूर्ण CSR मार्फत 2 कोटीचा आपण तयार केला आणि खूप अत्यंत चांगली सुविधा ही नवी मुंबईकरांसाठी आलेली आहे. त्याचा आपण जरूर तिथे जाऊन बघितलं पाहिजे आणि आपल्या नागरिकांना सांगितलं पाहिजे की याचा आपण फायदा घेतला पाहिजे. ऐरोलीमध्ये आपल्याला जे काही उल्लेख झाला की आपलं हॉस्पिटल आहे आणि तिथे अजून सुविधा नाहीत, त्या सुविधा अपग्रेड करण्याचं पुन्हा काम सुरू आहे. तिथे आपण ज्यावेळेस आपण त्यातल्यात असला पाहिजे कारण कार्डियकचे पेशंट्स आपल्याकडे भरपूर असतात. त्यामुळे बायप्लेन आणि सिंगल प्लेन असे 2 लॅब आपल्या इथे मंजुरी दिलेली आहे. ऐरोलीला सिंगल प्लेन आहे आणि वाशीला बायप्लेन म्हणून सुविधा होईल. म्हणजे नजीकच्या काळामध्ये आपल्याला आपल्या ज्या हार्ट सर्जरी जी आहे ते सुद्धा आपल्या हॉस्पिटलमध्ये होती. MRI सुविधा ऑलरेडी मला वाटतं ह्या महिन्याच्या शेवटपर्यंत वाशीच्या हॉस्पिटलमध्ये आपली MRI सुविधा सुरू होऊन जाईल. त्यामुळे तोही आहे. एक 50 बेडेड वाशीला आपण जे स्वामी विवेकानंद जे आपल्या सेक्टर 14 मधली इमारत आहे तिथे 50 बेडचं डायलिसिस सेंटर आपण सुरू केलं, तेही कार्यान्वित झालेलं आहे. तेही आपण नागरिकांना सांगितलं पाहिजे, त्याचा फायदा आपण घेतला पाहिजे. त्याच्याशिवाय आपण मॅटर्नल मिल्क बँक ही जी महिलांसाठी लहान मुलांसाठी असते तीही सुद्धा आपली 15 मार्च पर्यंत ऐरोलीला सुरू होईल. तोही आपल्याला हे होईल. आणखीन एक जमेची बाजू आपल्याला ज्यावेळेस फक्त जे आपण हे हॉस्पिटल चालवायचं तर आपण बरोबर काही सदस्यांनी उपस्थित केलं की मनुष्यबळ आपल्याला महत्वाचं असतं. मनुष्यबळासाठी 2-3 कार्य आपण केलं. एक आहे की डॉक्टरांची जाहिरात ऑलरेडी आपण काढलेली आहे. पॅरामेडिकल्स आपल्याला पाहिजे असतात त्यामुळे नर्सेसची जाहिरात सुद्धा आपण काढून परीक्षा घेतलेली आहे. न्यायालयीन प्रक्रियेमध्ये त्याचा अडकल्यामुळे आपल्याला त्यांना नेमणुका देता आल्या नाही आणि 5 मार्चला आता अंतिम सुनावणी आहे. त्याच्यानंतर लगेच आपल्याला तेही मनुष्यबळ आपल्याला उपलब्ध होणार आहे. पुढे जाऊन त्यावेळेस तज्ज्ञ डॉक्टरांचे आपल्याला गरज पडते. त्यामुळे आपल्याला जे पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालय हे नवी मुंबईचं सुरू झालेलं आहे. 23-25 मध्ये 5 विषयांचे अभ्यासक्रम सुरू झाले. 23 डॉक्टर हे PG जे MS MD हे आपल्या इथे होते आणि ह्या वर्षी आपण आणखी 7 विषयांबाबत मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाला ऑलरेडी आपण अर्ज केलेला आहे. त्याच्या तपासण्या प्राथमिक आपलं महाराष्ट्र अर्बन इन्स्टिट्यूट आहे हेल्थ इन्स्टिट्यूटची ऑलरेडी तपासणी झाली आणि आता केंद्र सरकारकडे प्रस्ताव मान्यतेसाठी झाला आहे. मला खात्री आहे की जवळजवळ 50 ते 60 PG मेडिकलच्या जागा आपल्याकडे येतील. एकदा PG मेडिकलचे स्टुडंट आपल्याकडे आल्यानंतर ते 3 वर्ष आपल्या इथे शिक्षण करत असतात आणि तिथे आपल्याला चांगल्या पद्धतीचे तज्ज्ञ डॉक्टर सुद्धा हॉस्पिटलसाठी उपलब्ध होणार आहेत. 22 ठिकाणी आपण सगळ्या मॉड्युलर ओटी आपण तयार केल्यात, त्याही तयार झाल्या. त्यामुळे हॉस्पिटल आधुनिक होण्यासाठी निश्चितपणे त्याच्यामध्ये मदत होईल आणि आणखीनही आपल्या ज्या सूचना असतील त्याप्रमाणे हे हॉस्पिटल आणखीन दर्जेदार होण्यासाठी आणि नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळण्यासाठी निश्चितपणे ही महानगरपालिका म्हणून आपण एकत्रित्या काम करूया. ज्यावेळेस एक विषय आला की कोपरखैरण्याचं जे माता बाल रुग्णालय आहे निश्चितपणे ते तयार झालंय आणि त्याचे आता नजीकच्या काळात महापौर महोदय आणि यांच्या उपस्थितीमध्ये आपण त्याचं लोकार्पण करूया. तसंच दिघाला सुद्धा एक माता बाल रुग्णालय आपण सुरू करतोय. त्याचं आता पूर्ण बांधकाम पूर्ण झालंय आणि मला वाटतं की ह्या डिसेंबर पर्यंत तिथले सगळे इंटेरियर फर्निचर इक्विपमेंट खरेदी करून तेही आपल्याला नागरिकांसाठी आपण हे करतो. आणि तिरुपा यामध्ये सुद्धा एक माता बाल रुग्णालय करावे अशी मागणी आहे. त्याच्यासाठी सुद्धा एक चांगली जागा आपण मागणी केली NIDC कडे, तीही मिळून तिथेही सुद्धा आपण एक माता बाल रुग्णालय करण्याचा विचार ठेवलेला आहे. केंद्र शासनाची जी योजना आहे त्याच्यामध्ये हेल्थ वेलनेस सेंटर असावे तसे 59 हेल्थ वेलनेस सेंटर आहेत आणि जागेअभावी आपण खूप प्रयत्न केला पण आपल्याला जागा मिळत नाही. शेवट आपण कोटा केबिनवर आलो शेवटचा पर्याय म्हणून आणि मला खात्री आहे की या मार्च पर्यंत जवळजवळ 59 जे आपले सगळे हेल्थ वेलनेस सेंटर सुरू होतील आणि ह्या शक्यतो इव्हिनिंग क्लिनिक या ह्याच्यात राहणार होती. ज्यावेळेस आता आपल्या काही सदस्यांनी उल्लेख केला की इव्हिनिंग क्लिनिक आपल्याला असल्या पाहिजे, तोही आपल्या याच्यामध्ये येतील. बाकीच्या ज्या सूचना आहेत ऐरोलीमध्ये आणखीन एखादा UPSC पाहिजे, आणखीन ठिकाणी सावला ट्रस्टचे एक उल्लेख झाला. निश्चितपणे त्याच्याकडे पाठपुरावा करून आपण हे करूया.
या हॉस्पिटलच्या ऑलरेडी आपण 2 पिटिशन आपल्या एक PIL आणि एक पिटिशन कोर्टामध्ये दाखल झालेली आहे. सुप्रीम हायकोर्टाने आता PIL सध्या निकाली काढली आणि आता पुढची जी केस आहे मला वाटतं पुन्हा मार्चमध्ये हे मॅटर ऑलरेडी हॉस्पिटलच्या जागेबाबत न्याय प्रविष्ट आहे. हेही आपल्याला सभागृहाला माहिती असलं पाहिजे. माझं कर्तव्य समजतो की ज्या बाबी न्यायालयापुढे प्रलंबित आहेत जनरली न्यायालयापुढे प्रलंबित असलेल्या बाबीबाबत आपण निर्णय घेत नाही. त्यामुळे तोही आपल्याला ज्ञात असणं गरजेचं आहे की ही पिटिशन आपल्याला न्यायालयासमोर पेंडिंग आहे. त्याच्या हिअरिंग आता सुरू झालेले आहेत आणि अंतिम निकाल किंवा त्याच्यामध्ये मार्चमध्ये आपल्याला अपेक्षित आहे. त्याच्यानंतर आपण सभागृहाने जो आपल्याला योग्य वाटेल तो निर्णय जाणून घ्या. साहेब धन्यवाद. खूप परिपूर्ण माहिती दिली. आपण काय न्यायालयाचा अवमान करणार नाही, करतही नाही. आपण ह्या प्रस्तावाला कुठं काय बदल देत नाही किंवा या प्रस्तावाच्या अनुषंगाने काही आपण निर्णय घेत नाही. आपण व्यक्तिशः मगाशीच बोलून आमदार पहिला विनंती करायची, पण आयुष्यात एक सुधारणा करतो. सगळ्या गोष्टी आपल्या मला मान्य आहेत. आपण खूप सक्षमरित्या काम करताय. पण खरोखर मगाशी गणेश त्यांचा सदस्य नवीन आहे. त्याने जी वस्तू तुम्ही सांगितली ना की रात्री अपरात्री फोन केल्यानंतर अवस्था लँडलाईन चालू नसत्या, वाशी रुग्ण आहे. म्हणजे परिस्थिती नगरसेवकांची अशी तर सर्वसामान्य माणसांची. म्हणून तर नागपूरमध्ये डॅशबोर्डचा बोललात ना ते आमची सगळ्यांची मनापासून मागणी. कुठल्याही रुग्णाने रात्री त्याच्या नातेवाईकांना फोन करावा आणि त्याला आपल्या अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करावं. इथं नाही इथं उपलब्ध आहे सगळं ते ठीक आहे. परंतु आयुक्त साहेब एक सुधारणा माझी तुमच्या स्टेटमेंटवर अशी असेल की आपण जे बोललात की आरक्षण आत्ता सुद्धा तुमच्या दाखवते आहे. फायनल डीपी नाही झाली. तर सांगतो मी तुम्हाला बलिदानाच्या बाजू रेसिडेन्स करता येतो का? UDCPR नियम किंवा शासनाचा नियम आहे ना की मैदान आणि उद्यान त्याच्या जागी 8 महिने टाकत बाकी करता येतो. आपल्या किंमतचे अधिकाऱ्याने करायचं येईल. आता चौकशी त्याच्यात करायची येतील समोर. साहेब खरोखर तुमच्या बाबतीत मी व्यक्तिशः सांगतो, आपण जरी जास्त बोलू केला आपण जे आता सगळं स्टेटमेंट केलं परंतु सगळ्यात तसं नाही. हा आरक्षण बदलायचा किंवा नाही तरी करता आपण ते ताईंकडे पहिले ताईंना विनंती केली. ताई जर मानल्या की तिथे ना ते बाजूला दुसरीकडे करू तर तो पुढचा विषय आला की भविष्यात त्या ठिकाणी ते आरक्षण आहे त्याचं काय करायचं मैदानाच्या अनुषंगाने किंवा हॉस्पिटलच्या अनुषंगाने. परंतु सध्या तो विषय आपला नाहीये. सध्या ठिकाणी आपला विषय एकच आहे की या ठिकाणी होणारं हॉस्पिटल बाजू आजूबाजूला कुठं होऊ शकतं का? त्या ठिकाणी खर्च करून उपलब्ध असलेला आता तुम्हाला बोलू ना का आमदार निवासाचा प्लॉट आपल्याला आला ना येतो ना आपल्या समोर नवीन देश म्हणजे महाराष्ट्र शासनाकडे येतोय ना. साईला आपण विनंती करू की आमदारांचा आमचा पेशंट तिथे राहून दे, आमच्या रुग्णालयात उपलब्ध राहील. सभागृहाच्या माध्यमातून ह्या विषयावर आज काही निर्णय नाही घ्यायचा आहे. माझी व्यक्तिशः विनंती निर्णय नका घेऊ परंतु ताईला विनंती करूया की ह्या भूखंडाच्या ऐवजी दुसरा भूखंड करूया आणि हॉस्पिटल करूया. ही विनंती या सभागृहाच्या माध्यमातून गेली तर निश्चित आदरणीय ताई आदरणीय आपल्या आमदार त्याचा कुठला विचार करतील. तोपर्यंत ताईनं या सभागृहाने विनंती करावी आणि पुढच्या नंतर गोष्टी परत सभागृहात आणावं. आणि राहिलं गोष्ट प्रशासनाचं तर जे काही आता हॉस्पिटलमध्ये तुम्ही त्याला 60 ते 65% रुग्ण खरोखर इथले नाहीये. मिनाताईमध्ये उरण कर्जत तिकडचे पेशंट आहेत. वाशी असावला मुंब्रा ठाणा आता कोणाचं नावानं घ्यावं तर मुंबई गोवंडी माणसं आरोग्य सेवा नाकारता येत नाही पण त्यात खर्च खिशातला आपला आणि पोरगा स्वतःचा दुसऱ्याचं हे नाही जमणार तर म्हणून विषयांतर न करता एवढंच सांगून ताईला विनंती करूया आणि ह्या सभागृहाच्या माध्यमातून काहीतरी चांगलं नोंदणी करायला येतं स्वागत करू. धन्यवाद. सन्माननीय नागपूर मॅडम आयुक्त साहेब आता विषय मांडला होता आमचा ग्रामपंचायत दप्तर सुरत पाटील साहेबांनी त्याच्यावर आयुक्त साहेब काय बोललेच नाही. ऍक्च्युली ग्रामसेवकांनी 18 तारखेला पत्र दिलं महापालिकेला तर सर्व सोमवारी तारीख ठेवलं दप्तर हस्तांतरित होईल. धन्यवाद. थँक्यू. हॉस्पिटल कार्य आमची मागणी आहे परत कोणाचा काय विषय असेल तो जाऊ दे पण आम्हाला गरज आहे हॉस्पिटलची. आम्हाला हॉस्पिटल आमच्याकडे झाला पाहिजे. सन्माननीय सदस्य भरत भोईर यांनी जो ठराव क्रमांक 22 मांडलेला आहे त्याच्या माध्यमातून सभागृहातील बहुतांश सन्माननीय सदस्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
सन्माननीय आयुक्त साहेबांनी, सन्माननीय उपमहापौर साहेबांनी आपला मान व्यक्त केला. आपल्या ह्या हॉस्पिटलच्या प्रस्तावासोबतच 40+ जे ग्राउंड आहे त्याचं मैदानाचा उच्चार पुन्हा पुन्हा झाला. मला सांगायला अत्यंत आनंद होतो की 40+ ही संकल्पना आपल्या नवी मुंबईतील 40+ जे युवक त्यांनी सुरू केलेली आणि त्यांच्या माध्यमातून हे मैदान तयार करण्यात आलं. आज पूर्ण महाराष्ट्रभर 40+ चे सामने भरवले जातात. सुरुवात आपल्या नवी मुंबईतून झालेली. या स्पर्धांची सुरुवात जर आपल्या नवी मुंबईतून होते तर शेवट आपल्या नवी मुंबईत नको व्हायला. म्हणजे मैदान वाचवणे हे आपलं प्रामुख्याने कर्तव्य आहे. कारण जर आपण राज्यस्तरीय शरीर श्रेष्ठ स्पर्धा आणि विविध क्रीडा स्पर्धा अशा ज्या शरीराला योग्य पोषक मिळेल अशा स्पर्धा आपल्या महानगरपालिकेच्या माध्यमातून भरवतो तर नक्कीच मैदान वाचवणे हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. आपल्या आयुक्त साहेबांनी आपल्या हॉस्पिटल्स मध्ये सुरू केलेल्या विविध ज्या सुविधा आहेत त्यांच्याविषयी सांगितले. नुकताच मागच्या आठवड्यात मी हॉस्पिटल्स व्हिजिट घेतले तर आपल्या नवीन खूप सुंदर अशा इमारती उभ्या आहेत, पण त्यांना हॉस्पिटल्स पूर्णपणे क्षमतेने बनवणं अजून बाकी आहे. म्हणजे आपल्या हॉस्पिटल्स मध्ये बहुतांश हॉस्पिटल्सचे बेड रिक्त आहेत. तिथे डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफची कमतरता आहे. बऱ्याच अशा सुविधा ज्या हॉस्पिटलमध्ये गरजेच्या आहेत त्या नाही आहेत. सन्माननीय आपल्या आमदार मंदाताई म्हात्रे यांचा मला आभार मानावासा वाटेल की वाढती नवी मुंबईची लोकसंख्येची गरज जाणून त्यांनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची मागणी इथे केलेली आहे. पण ही मागणी करत असताना आपल्या नवी मुंबईतली खेळाडूंवर त्याचा काही चुकीचा खेळाडूंना त्रासदायक ठरणार नाही असं नको व्हायला. पुन्हा जे कोटा केबिन ज्या आयुक्त साहेबांनी सांगितलं की आपण नवी मुंबईमध्ये सर्वत्र बनवायला घेतलं तर त्या संदर्भात ही चौकशी करण्यात यावी. कारण आपण जी मंजुरी दिलेली आहे ते सर्वच ठिकाणी ते तयार होते का हे बघणं गरजेचं आहे. मी सन्माननीय सर्व सभागृहाची भावना लक्षात घेऊन मी आदरणीय आपल्या आमदार मंदाताई म्हात्रेंना आपल्या महानगरपालिकेकडून एक विनंतीचं पत्र आपण देऊया ज्या माध्यमातून 40+ खेळाडूंच्या भावना आणि आपल्या शहराला असलेले मैदानांची गरज ही त्यांना त्याच्यात प्रामुख्याने दाखवूया. हॉस्पिटल्स असायलाच पाहिजेत कारण वाढत्या लोकसंख्येला नक्कीच पुढच्या भविष्यामध्ये हे हॉस्पिटल्स फायदेशीर ठरणार आहेत. आपलं आरोग्य विजन तशा पद्धतीने मजबूत करणं गरजेचं आहे. पण ह्यासाठी आपण महानगरपालिकेच्या माध्यमातून पत्र मंदाताईंना देणार आहोत आमदारांना आणि ह्या ठरावाविषयी पूर्णपणे माहिती घेण्यासाठी आणि या ठरावाच्या माध्यमातून लागणाऱ्या पूर्ण गरजा कशा पद्धतीने ते हॉस्पिटल व्हावं, कशा पद्धतीने तिथे बेड्स अवेलेबल होणार आहेत, कसे उपचार तिथं मिळणार आहेत या संदर्भातली पूर्ण माहिती घेण्यासाठी हा ठराव मी आरोग्य समितीकडे पाठवते आणि या पूर्ण सगळ्या बाबींचा येणारा खर्च, लागणाऱ्या सुविधा या संदर्भात पूर्ण तपशीलवार माहिती या समितीच्या माध्यमातून महानगरपालिका सभागृह पुढे या समितीच्या माध्यमातून सुपूर्द करावी आणि त्यानंतर हा ठराव आपण पटलावर घेऊन मंजुरीसाठी आणणार आहोत. तोपर्यंत आपण हा ठराव आरोग्य समितीकडे पाठवण्याची मागणी करते आणि हा मी निर्णय घेते की आरोग्य समितीकडे आपण हा ठराव पाठवत आहोत. हॉस्पिटलच्या कामकाजाची प्रक्रिया तोपर्यंत आपण स्थगित करत आहोत जोपर्यंत या समितीकडून आपल्याला पूर्णपणे माहिती येत नाही. ही सभा इथेच संपली असं मी जाहीर करते.